नमस्कार मित्रांनो, धन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी करण महाले. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत धनचा प्लॅटफॉर्म म्हणजे डेस्कटॉपवर आणि लॅपटॉपवर जर तुम्ही यूज करत असाल तर तो कसा यूज केला पाहिजे, काय काय गोष्टी आपल्याकडे अवेलेबल आहे धन प्लॅटफॉर्ममध्ये, वेब प्लॅटफॉर्ममध्ये, ते आपण बघूया. तुमचे काही प्रश्न असतील तर ते आम्हाला विचारा नक्की. तुम्हाला काही आवडत असेल तेही सांगा, पण नक्की कमेंट करत जा प्रत्येक व्हिडिओवर. आणि तुम्ही अजून जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबही करून घ्या. चला तर बघूया धन वेब प्लॅटफॉर्ममध्ये काय काय फीचर्स आपल्याकडे आहेत. तर जसं तुम्ही बघता आहात, जसंही तुम्ही हे मेन पेजवर याल, मेन पेजवरती तुम्हाला इथे पहिले एक टिकर दिसतं आहे जिथे निफ्टी 50, त्याचा रेट, बँक निफ्टी, फिन निफ्टी हे सगळं दिसतं आहे. याच्या बाजूला एक प्ले बटनही आहे. तुम्ही प्ले कराल तर हा टिकर चालू असेल आणि नेहमी तुम्हाला याच्यावरती प्रत्येक इंडेक्सची माहिती, तो आज कितीवरती आहे, किती खाली आहे ते दिसेल. तुम्हाला त्याचा चार्ट बघायचा तर तो टिकरला थांबवून तिथे ट्रेडिंग व्यू किंवा त्याचं स्ट्रॅटेजी बिल्डर हे सगळं ओपन करता येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही इथे येतात तुम्हाला इथे वॉचलिस्ट दिसते तुमची. इथे ड्रॉपडाऊनवर क्लिक कराल तर तुम्हाला तुमची वॉचलिस्ट लोड करता येईल. मी पहिली माझी वॉचलिस्ट बनवली आहे. इंडेक्स तुम्हाला बघायचे असतील सगळे तर इंडायसेसवर क्लिक करा आणि तुम्हाला इथे सगळे इंडायसेस दिसतील. निफ्टी 50 आहे, निफ्टी नेक्स्ट 50 आहे, मिड कॅप आहे. समजा निफ्टी 50चा चार्ट बघायचा आहे तुम्हाला, तर इथे ट्रेडिंग व्ह्यूवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल निफ्टी 50चा चार्ट ओपन होऊन जाईल तुमच्यासमोर लगेचच दुसऱ्या टॅबमध्ये. आणि जर तुम्ही त्याच्या पुढे चार्टवर क्लिक कराल तर तुमच्या बाजूच्याच विंडोमध्ये, बाजूच्या साईडला त्याचा चार्ट ओपन होऊन जाईल. 3 डॉटवर क्लिक कराल तर तुम्हाला इथे बऱ्याचशा गोष्टी दिसतात. जसं तुम्हाला या वॉचलिस्टमधनं त्याला डिलीट करायचं आहे का, फुल स्क्रीन चार्ट बघायचा आहे का, वॉचलिस्टमध्ये दुसरा ॲड करायचं आहे का, काही कलर लेबल द्यायचा आहे का. कलर लेबलचा फायदा काय, जेव्हा तुम्ही इथे कलरवर क्लिक कराल तर तो सॉर्टिंग करेल त्या कलरप्रमाणे. आणि खाली तुमच्याकडे नेम, LTP पर्सेंटेज ह्याप्रमाणे पण सॉर्टिंग अवेलेबल आहे. खाली जर तुम्ही बघाल तर इथे शेअर वॉचलिस्टही आहे आणि तुम्हाला फुल वॉचलिस्ट बघायची एका विंडोमध्ये तर तीही एक्सपोर्ट करता येईल. आता बघूया आपल्याला एखादा स्टॉक वॉचलिस्टमध्ये जर ॲड करायचा असेल तर काय करायचं. समजा मला SBI ॲड करायचं, मी SBI सर्च करेल. इथे SBI ऑलरेडी आहे वॉचलिस्टमध्ये, पण हा नाही आहे समजा. तर मी इथे जेव्हा क्लिक करेल तर तो वॉचलिस्टमध्ये ॲड होऊन जाईल माझा. आणि साईडला त्याची इन्फॉर्मेशनही ओपन झाली. इन्फॉर्मेशनमध्ये माझ्याकडे काय काय माहिती आहे, मार्केट्स, त्याचे टेक्निकल जर मला बघायचे तर पिवोट लेवल्स काय काय आहेत ते दिसतात. ते थोडं खाली आलं तर मूविंग ॲव्हरेजेस, इंडिकेटरच्या लेवल्स हेही दिसतं आहे मला. मार्जिन बघितलं तर मला मार्जिन कळतं की इंट्राडेला, MTFला आणि डिलिव्हरीला मला किती मार्जिन लागतं आहे. आणि जर मला बाय आणि सेल करायचं तर त्याचंही बटन मला इथे अवेलेबल आहे. ऑप्शन चेनमध्ये जाईल तर मला स्टेट बँकेची ऑप्शन चेनही इथे दिसेल आणि मला ते ऑप्शन चेन बघताही येईल की कुठल्या स्ट्राईक प्राईसमध्ये किती ओपन इंटरेस्ट आहे, त्याची LTP काय आहे, कॉल किती चालू आहे, पुट कितीला चालू आहे, त्याचाही चार्ट ओपन करायचं का किंवा त्याला बाय सेल करायचं का, तेही बटन माझ्याकडे इथेच अवेलेबल आहे. नुसतं मी ऑप्शन्सवर जर या टॅबवर क्लिक करेल तर माझ्याकडे इकडे टॉप 5 ट्रेडेड ऑप्शन्स आलेत. तिकडे ऑप्शन चेन होती आणि इथे टॉप 5 ट्रेडेड ऑप्शन्स इथे मला दिसतात आहे. खाली जाईल तर समरी पण दिसते मला, की समरीमध्ये ॲट द मनीची IV किती आहे, IV काय वाढली आहे, कमी झाली आहे, लॉट साईज काय, या सगळ्या डिटेल्स इकडे खाली समरीमध्ये दिलेल्या आहेत ऑप्शन समरीच्या. फ्युचर्समध्ये जाईल तर मला फ्युचरमध्ये फ्युचरचा व्हॉल्यूम, त्याचा ओपन इंटरेस्ट तो किती वाढला आहे, किती कमी आहे, प्रीमियममध्ये का डिस्काउंटमध्ये, याही गोष्टी मला इथे बघायला मिळतील. फंडामेंटल्समध्ये गेल्यावर मला या कंपनीचे फंडामेंटल्सही दिसतात आहे. या टॅबमध्ये इतकी सारी इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. फंडामेंटलमध्ये मला कंपनीचं मार्केट कॅप, त्याचा P रेशो, यील्ड, ROC, ROE, बुक व्हॅल्यू, फेस व्हॅल्यू, खाली हिस्टॉरिकल परफॉर्मन्स, रिटर्न एका आठवड्यात किती, एका महिन्यात किती, 3 महिन्यात किती, हे सगळेही इथे खाली अवेलेबल आहे. शेअर होल्डिंग पॅटर्न पण आहे, तुम्ही खाली शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता. इथे क्वार्टरली शेअर होल्डिंग पॅटर्नची इन्फॉर्मेशन पण आहे. सेक्टरची इन्फॉर्मेशन आहे की हे कुठल्या सेक्टरमध्ये फॉल होत आहे, तिथे दुसरे त्याला पण सब सेक्टर काय म्हणतो, आणि क्लासिफिकेशन काय आहे या स्टॉकचं, लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे की स्मॉल कॅप आहे. पुढे फायनान्शियल्सवर जाल तर तुम्हाला फायनान्शियल्सही बघायला मिळतात आहे. आणि त्याच्यात तुम्हाला पहिले दिसतं इन्कम स्टेटमेंट, नंतर दिसतं बॅलन्स शीट आणि खाली कॅश फ्लो. या व्यतिरिक्त जर पुढे जाल तर तुम्हाला दिसते स्मार्ट इन्व्हेस्टमेंट. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, जेव्हाही तुम्ही एखादा स्टॉक बघता आहात, तुम्हाला याची SIP जर चालू करायची आहे तर तुम्ही इथे स्टार्ट SIPवर क्लिक कराल तर तुम्ही त्याची किती क्वांटिटीची तुम्हाला SIP करायची, काय फ्रिक्वेन्सीनी करायची, डेली SIP करायची, वीकली करायची की मंथली करायची, ते ऑप्शन्स अवेलेबल आहे. कुठल्या दिवशी करायची ती सेट करता येईल. टाईम सेट करता येईल की तुम्हाला काय टाईमाला ती SIP सेट करायची, कारण की ही स्टॉक SIP आहे आणि इथे क्लिक करून तुम्ही ती स्टॉक SIP करू शकता. तसंच तुम्हाला जर या स्टॉकला एखाद्या बास्केटमध्ये ॲड करायचं आहे तर त्याला बास्केटमध्येही ॲड करता येईल. प्राईस अलर्ट्सही लावता येतील की स्टॉकवरती काही अलर्ट लावायचं की एखादी लेवल आली तर मला इथे सिलेक्ट करून सेट अलर्ट करता येईल, जेणेकरून ती लेवल आल्यानंतर मला माहिती भेटेल त्या स्टॉकबद्दलची.
फॉर ऑर्डरमध्ये मला एखादी ऑर्डर लावून ठेवता येईल, त्याच्यातली असू शकतो माझा स्टॉप लॉस आहे किंवा माझं एखादं टार्गेट आहे मला एक्झिट करायचं असेल तर. आणि मला जर काही नोट्स ॲड करायचे असतील या स्टॉकबद्दलची, माझी काही ॲनालिसिस काही इन्फॉर्मेशन असेल ती मी इथे सेव्ह करून ठेवू शकतो. तसंच जर तुम्ही इथे वॉचलिस्टमध्ये परत याल तर तुम्हाला दिसेल की स्टॉकच्या बाजूला तुम्हाला बाय बटन आहे, सेल बटन आहे. बायवर क्लिक कराल तर इथेच विंडोही ओपन होऊन जाईल आणि या विंडोमध्ये तुम्हाला 3 ऑप्शन्स दिसतील. पहिले ट्रेडिंग, पे लेटर किंवा इन्व्हेस्टिंग. जर तुम्ही इंट्राडे करता घेत असाल तर तुम्हाला ट्रेडिंगवर ठेवायचं आहे तुमची विंडो. इथे जर तुम्ही बाईंग किंवा सेलिंग करताय तर हा एक दिवसाकरता, इंट्राडे करता व्हॅलिड असेल फक्त हा ट्रेड. 3:15 वाजता जर तुम्ही एक्झिट नाही गेलं तर तो ऑटोमॅटिक एक्झिट होऊन जाईल. इन्व्हेस्टिंगवर गेला तर जर तुमचा 1-2 दिवसापेक्षा जास्त जर व्ह्यू असेल आणि लॉंगर टर्म होल्डिंग किंवा स्विंग होल्डिंग असेल तर तुम्ही इन्व्हेस्टिंग थ्रूच त्याला घ्या. आणि पे लेटर म्हणजे जर तुम्ही मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी यूज करायचं विचार करताय तर तुम्हाला पे लेटरवर क्लिक करून बाय करायला लागेल. तेव्हा तुम्हाला दिसेल की त्याच्यातली तुमची MTFची प्राईस काय आहे आणि तुमची सेविंग्स त्याच्यात किती होते आणि तुम्हाला किती लिव्हरेज मिळतं आहे. त्याप्रकारे पण तुम्ही बाईंग करू शकता. प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्हाला खाली मार्केट ऑर्डर, लिमिट ऑर्डर, ट्रिगर ऑर्डर आणि सुपर ऑर्डर हे सगळे फीचर्स भेटतात. सुपर ऑर्डरमध्ये तुम्ही एकाच वेळेस तुमची बाईंग, टार्गेट आणि स्टॉप लॉस हे तिन्ही गोष्टी एकत्र लावू शकतात. तुम्ही ट्रेलिंग SL ही ठेवू शकता याच्यात, ज्याच्यात तो ट्रेलिंग SL तुम्हाला मेन्शन करतील की कितीनी जंप व्हायला हवा. ह्या झाल्या वॉचलिस्टच्या गोष्टी. आता परत येऊया होम पेजवर. होम पेजवर जेव्हा तुम्ही येतात तुमच्याकडे इथे इक्विटीज टॅब आहे. इक्विटीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इक्विटीच्या इथे खूप सारे डिटेल्स दिसतात आहे. जसे इंट्राडे मूव्हर्स की आज कुठला स्टॉक वरती आहे, चेंज किती पर्सेंटेजनी झाला, युनिटमध्ये किती चेंज झाला, व्हॅल्यू वाईज आणि व्हॉल्यूम वाईज काय आहे. तुम्हाला इथे सॉर्टिंगही करता येईल. तसंच तुम्हाला आउट परफॉर्मर काढता येतील की आजचे आउट परफॉर्मर्स कुठले आहेत. MTFची इन्फॉर्मेशन काढता येईल की कुठले स्टॉक MTFमध्ये घेतले जातात आणि त्याच्यावरचं किती मार्जिन आहे त्यांवर अवेलेबल. एक्स्ट्रीम ओपनिंग्स तुम्हाला बघता येतील. एक्स्ट्रीम ओपनिंग्स म्हणजे एखाद्या साईडला जास्त गॅपअप किंवा गॅपडाऊन उघडतो आहे ते या फिल्ट्रेशनमध्ये सापडेल. प्राईस मूव्हर्स म्हणजे इथे तुमची प्राईस मूव्हमध्ये किती पर्सेंटेजनी मूव्ह झाली ते इथे येतील. ब्रेकआउट तुम्हाला इथे सापडतील. ब्रेकआउटमध्ये तुम्ही 52 वीक हाय, 52 वीक लो असे ब्रेकआउट्स काढू शकतात. व्हॅल्यू वाईज स्टॉक शोधू शकतात, व्हॉल्यूम वाईज शोधू शकतात आणि सर्किट ब्रेकर्स एक टॅब आहे, त्याच्यातनं तुम्हाला सर्किट ब्रेकरची इन्फॉर्मेशन्स भेटेल की कुठले स्टॉक सर्किट ब्रेक करतात आहे. परत होम पेजवर येऊया. इथे म्युच्युअल फंड जो टॅब आहे हा म्युच्युअल फंड टॅब तुमच्या वेबवर नाही चालणार. आपण जसं मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, म्युच्युअल फंड्स हे तुम्ही मोबाईल ॲपमध्ये डिटेलमध्ये ॲनालाइज करू शकतात आणि याची इन्फॉर्मेशन तिथे अवेलेबल आहे. सेम ETFमध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तुम्हाला ETF इथनं ॲनालाइज करता येतील. तुम्ही बघाल तर इथे एक स्ट्रिपही आहे. जसं आपण स्टॉक्समध्ये गेलो होतो तर ते इथे होतं चालू ऑप्शन. तुम्ही इथनं ETF पण जाऊ शकता. ETF तुम्हाला मार्जिन बेनिफिटवाले ETF कोणते आहेत, त्याच्यावर किती मार्जिन भेटतं तेही भेटेल. आता बघा इथे पहिला ETF आहे SBI 1 डे रेट लिक्विड ETF. याच्यात 100% प्लेज बेनिफिट आहे. मग 94%चा आहे. जर तुम्ही कोणी ट्रेडर आहात ज्यांना मार्जिनवर ट्रेडिंग करायचं आहे ते अशी इन्व्हेस्टमेंट्स करू शकतात ज्याच्यातनं त्यांना जास्तीत जास्त मार्जिन भेटेल. म्हणून इथे मार्जिन बेनिफिटचा एक फिल्टर दिलेला आहे. लिक्विड ETFचा एक हे आहे लिस्ट, ब्रॉड इंडेक्सचा लिस्ट आहे, सेक्टरियलचा आहे, थेमॅटिकचा आहे. आणि प्रत्येक लिस्टमध्ये जेव्हा आपण कुठलाही ETF बघतोय स्टॉकसारखंच तिथे हे सगळे बटन्स अवेलेबल आहे. बाय, सेल, त्यांचा चार्ट बघायचा असेल तर चार्ट. इथे जर चार्टवर क्लिक केलं तर तो चार्ट इथंच ओपन होणार आहे. तर या सगळ्या इन्फॉर्मेशन्स प्रत्येक टॅबमध्येच ऑलमोस्ट सिमिलर आहेत. तुम्हाला फक्त बघायचं आहे की मला काय काय चेक करायचं आहे. आता आपण ऑप्शन्समध्ये जाऊया. जसं आपण इथे स्टॉक्स बघत होतो त्याच्याच बाजूला बघा ऑप्शनही आहे. ऑप्शनमध्ये माझ्याकडे काय काय टॅब आहेत. हायेस्ट OI म्हणजे सगळ्यात हायेस्ट OI कुठे चालू आहे तर पहिले इथे निफ्टी 50चा एक पुट दिसतो 26,000चा. त्याचा ऑप्शनचा OI हायेस्ट आहे. मग OI कुठे वाढतात ते OI घेनर्स, स्टॉक वाईज पण ते फिल्टर होतात. ते OI लुजर्स पण आहेत की सगळ्यात जास्त OI कुठे पडतो आहे त्याची इथे लिस्ट आहे. व्हॉल्यूम टॉप, तर व्हॉल्यूम कुठे जास्त आहे असे स्टॉक्स ज्यांच्यामध्ये आज ओपन इंटरेस्ट खूप जास्त आहे आणि व्हॉल्यूमही जास्त होतं ते इथे येतील. व्हॅल्यू वाईज कुठे जास्त आहे तेही येतील. त्याच्यातले आपण ऑप्शन्समधली गोष्ट करतो, ऑप्शन्समधले प्राईस गेनर्स, प्राईस लुजर्स ह्या इन्फॉर्मेशन इथे. तुम्ही जर खाली बघाल तर इथे ऑप्शन्समध्ये तुमच्याकडे ऑप्शन चेनही आहे. ऑप्शन चेन तुम्हाला कशाची बघायची, निफ्टी 50, बँक निफ्टी, फिन निफ्टी हे इथे एक टॅब दिलं आहे. बऱ्याच ठिकाणी सारखे तुम्हाला तेच टॅब दिले जातील पण ते तुमच्या सोयीकरता दिलेत जेणेकरून तुम्हाला एकदम सोपं होऊन तिथल्या तिथे इन्फॉर्मेशन दिसली पाहिजे याकरता. जसं आता आपण ऑप्शन्स बघितलं तसंच आता आपण फ्युचर्स बघूया. फ्युचर्समध्ये इथे तुम्हाला बघा प्रीमियममध्ये कुठले फ्युचर्स आहे आणि तो प्रीमियम कितीनी चालू आहे.
किती प्रीमियम चालू आहे त्याच्या स्पॉटपेक्षा त्यानेही तुम्हाला फिल्टर करता येतील. डिस्काउंटमध्ये कुठले फ्युचर्स चालू आहेत तेही तुम्हाला फिल्टर करता येतील. फ्युचर्समध्येही तुम्हाला परत आपले नेहमीप्रमाणे बाकीचे टॅब आहेत. टॉप व्हॉल्यूम, OI गेनर, OI लूजर, प्राईस गेनर्स आणि प्राईस लूजर्स हे सगळे टॅब अवेलेबल आहेत. इथे तुम्हाला स्नॅपशॉटही दिसतो. परत तुम्हाला स्नॅपशॉट बघायचा असेल कॉलपुटचा तर तुम्ही इथनं जाऊन क्लिक करू शकता. जसं आता मी निफ्टी 50 क्लिक केलं तर मला निफ्टी 50चा एक टॅब ओपन झाला. तिथे निफ्टीचं फ्युचरची समरी दिसते, त्याचं बिल्टअप दिसतं की काय चालू आहे, रिअल टाईममध्ये डेप्थ दिसते मार्केटची आणि त्याच्यावरचं काय मार्जिन आहे तेही मला दिसतं. ऑप्शन्समध्ये जायचं तर मी निफ्टी ऑप्शन्सवर क्लिक करेल इकडच्या टॅबवर आणि मला ऑप्शनची समरी दिसेल आता की ऑप्शनच्या समरीमध्ये ओपन इंटरेस्ट ऑप्शनचे काय चालू आहेत. ऑप्शन चेन मला बघता येईल तिथेच. ऑप्शन चेनमध्ये मला हे सगळे खूप सारे इथे ॲडव्हान्स ऑप्शन चेनवर जर क्लिक केलं तर ॲडव्हान्समधली ऑप्शन चेन ओपन होईल. तिथे मला काय काय बघायचं आहे तर इथे सेटिंग्समध्ये जाऊन मला जे काय बघायचं त्यावर मी टिक करेल. जर मला LTP हवं आहे, OI हवं आहे, OI चेंज हवा तर त्यावर टिक करेल, ओके म्हणेल आणि मला इथे हे सगळे सेटिंग्स सेव्ह होऊन इथे सगळे दिसतील. हाईड करून मला आता इथे सगळं बघता येतं. माझ्याकडे इथे थीटा, डेल्टा, IV, व्हॉल्यूम, OI चेंज हे कॉल साईडला आहे. तसंच मी पुट साईडला जर इकडे बघेल तर या साईडलाही मला त्या गोष्टी दिसतात आहे. सेम जसं आपण बाकीच्या ठिकाणी बघायचो इथेही मला ऑप्शनवरती बाय, सेल, ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आणि इथेच बघायचं असेल तर चार्ट आणि डेप्थ या सगळ्या गोष्टी प्रत्येक ऑप्शन करता ऑप्शन चेनमध्येही अवेलेबल आहेत. चला परत होम पेजवर जाऊया. ऑप्शन्स आणि फ्युचर्स बघितल्यानंतर आता कमॉडिटीज बघू. कमॉडिटीजमध्ये पण हे बघा तुम्हाला इथे पण वरती जे मेन पेजवर ऑप्शन्स आहे ते इथे वरतीही आहे. कमॉडिटीजमध्ये पण तुम्हाला OI गेनर, OI लूजर्स, टॉप व्हॉल्यूम, टॉप व्हॅल्यू, प्राईस गेनर, प्राईस लूजर्स हे सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. तुम्हाला जर तुमच्या काही स्ट्रॅटेजीज बनवायच्या असतील हाही बटन सगळीकडे अवेलेबल आहे. इथे जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा ऑप्शन ट्रेडर प्लॅटफॉर्म ओपन होऊन जाईल धनचा आणि तिथे तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगबद्दलचे सगळे स्ट्रॅटेजीज काही प्रीडिफाईंड आहेत तिथनं डायरेक्टली एक्झिक्यूट करू शकतात किंवा तुम्ही तुमची पण एक ऑप्शन स्ट्रॅटेजी बनवू शकता. ते सगळं अवेलेबल आहे. आणि त्यानंतर एक शेवटचा टॅब इथे अवेलेबल आहे तो आहे रेंटिंग स्टॉक्स. रेंटिंग स्टॉक्समध्ये तुम्हाला इथे बघता येतील की स्टॉक्सची लिस्ट दिसेल आणि त्यावर किती क्वांटिटी इन डिमांड आहे, किती क्वांटिटीवरती रेंट भेटू शकतं, तो रेंट पर शेअर किती असेल आणि तुम्हाला रेंट किती येईल टोटल आणि त्याचा यील्ड काय असेल म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंटवरती तुम्हाला रिटर्न काय असेल. तुम्हाला जर ते घेऊ वाटलं तर तुम्ही इथे रेंटवर टिक करून ते एक्झिक्यूट करू शकता. रेंट करायकरता तुमच्याकडे तो स्टॉक असायला हवा. जर तुम्हाला इथे अपॉर्च्युनिटी दिसते की एखाद्या स्टॉकवरती रेंट मिळणार असेल तर तुम्ही तो बाय करूनही रेंटवर देऊ शकता, पण तुम्हाला तो इन्व्हेस्टमेंट म्हणून तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा. तर ते तसं तुम्हाला बघता येईल. इथे आल्यानंतर जेव्हा आपण खाली जातो ह्या टॅबनंतर पुढे आपण बघतो की ट्रेंडिंग नाव ऑन धन. धनमध्ये आत्ता सध्या ट्रेंडिंगमध्ये काय आहे तर हे स्टॉक्स जे न्यूजमध्ये आहे पहिला टॅब. दुसरा मोस्ट ट्रेडेड स्टॉक्स हे धनवरती सगळ्यात जास्त ट्रेडिंगमध्ये आणि मोस्ट बॉट MTF म्हणजे धनवरती MTFमध्ये कुठले सगळ्यात जास्त स्टॉक घेतले गेले. खाली परत की इंडायसेस आणि कमोडिटीजची डिटेल्स आहे. IPOचं इथे खाली आहे. तुम्हाला IPOमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर समजा मी इथे अप्लायवर क्लिक करेल तर IPOचा पेज ओपन होऊन जाईल आणि IPOच्या पेजवर मला कळतं की आता ओपन फॉर बिड 10 IPOज ओपन आहे सध्या ज्यांच्यावर मी बिड करू शकतो. इथे पहिली एक कंपनी दिसते. समजा मला त्याची अजून इन्फॉर्मेशन बघायची तर मी व्ह्यू इन्फॉर्मेशनवर क्लिक करेल. त्या कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन दिसेल की मला काय डेट आहे IPO स्टार्ट व्हायची, एंड डेट काय आहे ती दिसते. मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती, शेअर्स किती, त्याची इश्यूची साईज किती आहे. त्या कंपनीबद्दल अजून माहिती हवी असेल तर मी खाली स्क्रोल करेल. मला त्याचे फायनान्शियल्स दिसतात आहे, प्रॉफिट अँड लॉस, बॅलन्स शीट, कॅश फ्लो. खाली गेलो तर मला स्ट्रेंथ आणि रिस्क या दोन्ही गोष्टी या 2 टॅबमध्ये दिसतात. मी स्ट्रेंथ आणि रिस्क वाचून मला जर वाटत असेल तर मी प्री अप्लाय करू शकतो फॉर IPO. जसं IPO आपण बघितलं तसं इथे त्याच्या खाली ट्रेडिंग टूल्स बाय धननी तुमच्याकरता हे ट्रेडिंग टूल्स ठेवलेत. जसं एक ॲडव्हान्स ऑप्शन चेन आहे जे आता आपण इतक्यात बघितली. फ्लॅश ट्रेड आहेत म्हणजे तुम्ही फक्त फ्लॅश ट्रेडवर क्लिक केलं तिथे पटकन फ्लॅश ट्रेड्स ओपन होतील की कुठले ट्रेड तुम्ही करू शकता. जसं फ्लॅश ट्रेडमध्ये निफ्टीचं ऑप्शन चालू आहे आता. तुम्हाला फक्त तुमचा व्ह्यू सांगायचा की बुलिश आहे की बेरिश आहे. बुलिश म्हटलं म्हणून इथे सगळे कॉल आलेत. या कॉलमध्ये इकडे बटन आहे, तुम्ही बायवर क्लिक कराल तर बाय होऊन जाईल डायरेक्ट. तुमचा व्ह्यू बेरिश असेल तर तुम्हाला बेरिशवर जायचं आहे. इथे बहुतेक सगळे पोट येतील. आता इथे मी ATM लिहिलं म्हणून ATM आलेत. मी हायेस्ट OIनी याला सॉर्ट करू शकतो. मी टॉप ट्रेडेडनी पण सॉर्ट करू शकतो. तर मला कसं सॉर्ट करायचं ते मी बघेल.
ॲज अ ट्रेडर. आणि आता जर निफ्टी 50च्या ऐवजी मला बँक निफ्टीमध्ये करायचं तर मी बँक निफ्टीला या फिल्टरमधनं चेंज करून परत त्याच्याबद्दलची माहिती काढू शकतो. तसंच मला इथेच सुपर ऑर्डर्स पण दिसतात, माझ्या बास्केट्सही दिसतात, माझ्या SIP जर मी काय बनवले असेल त्याही दिसतात आहे. आता या टूल्सनंतर इथे ट्रेडर कंट्रोल टूल्स आहे. ट्रेडर कंट्रोल टूल्समध्ये जेव्हा तुम्ही जाल तर तुम्हाला काय काय ट्रेडिंग कंट्रोल ठेवायचे आहेत, समजा तुमचं ऑर्डर प्रेफरन्स काय, त्यावर जेव्हा मी क्लिक करेल तर इथे मला प्रत्येक इंडायसेसवरचा माझा प्रेफरन्स ॲड करता येऊ शकतो. निफ्टी 50मध्ये समजा मला काय ॲड करायचं प्रेफरन्स, तर मी काय करेल की माझी डिफॉल्ट ऑर्डर ही 10 लॉटची असायला हवी, तर ती 10 लॉटमध्ये येईल. मॅक्झिमम किती लॉट असायला हवे, मॅक्झिमम माझे 50 लॉटच्या वर नको जायला, तर मी इथे 50 लॉट टाकेल. हे मी सेव्ह करून ठेवू शकतो. माझा टार्गेट डिफॉल्ट किती असायला पाहिजे, जर सुपर ऑर्डर्स मी लावणार असेल तर माझं डिफॉल्ट टार्गेट 3%, 4%, 5%, मी इथे पर्सेंटेजमध्ये पण ठेवू शकतो. आणि हे मी प्रेफरन्सेस सेव्ह करून ठेवू शकतो. आता इथे निफ्टीचे माझे प्रेफरन्सेस सेव्ह झाले आहेत. तसंच मला ट्रेडिंग सेगमेंट जर मॅनेज करायचे असेल तर मी ते इथनं करू शकतो. मला एखादा सेगमेंट डिॲक्टिवेट करायचा असेल तो मला असा करता येऊ शकतो, अपडेट करता येईल. ओव्हर ट्रेडिंगवरती कंट्रोल आणायचं असेल तर मी इथे SOS अलर्ट ऑन ओव्हर ट्रेडिंग इथे नंबर सेट करून याला सेव्ह करून देऊ शकतो की मला 20 ट्रेड, 25 ट्रेड, 15 ट्रेड याच्यावर नाही करायचं आहे, तर तो मला एक अलर्ट देईल जेव्हाही त्याच्यावरती ट्रेड जातील. अलर्ट ऑन हेवी लॉसेस, जर मला लॉसेस करता एक फिल्टर ठेवायचा असेल तर मी इथे लॉसेसवरती एक अमाऊंट सेट करून अलर्ट सेट करू शकतो. किल स्विच करू शकतो. समजा मला एखाद दिवशी खूप चांगला प्रॉफिट झाला आणि मला त्यानंतर पुढे ट्रेड नाही करायचं तर मी किल स्विच ॲक्टिवेट करू शकतो. खूप जास्त लॉस झाला तरी मला किल स्विच ॲक्टिवेट करायचं तरी मी हे ऑप्शन यूज करू शकतो. त्यांनी माझ्या ट्रेडिंगवर कंट्रोल येईल. ॲक्टिव्ह सेशन्स, ट्रेड बडीज, हे सगळे इथे फीचर्स अवेलेबल आहेत. हे सगळं तुम्हाला या इथे दिसेल. हा जो पेज ओपन झाला आहे ट्रेडर्स कंट्रोलचा, हा तुम्हाला इथनं तुमच्या प्रोफाईलमधनं पण ओपन होईल. तुमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत. फंड आणि मार्जिन समरी पण आहे. तुम्हाला जर फंड ॲड करायचा आहे तिथं फंड आणि मार्जिन समरीमधनं ॲड मनी फॉर इन्व्हेस्टिंग तो ह्या टॅबमधनं करता येईल. जर तुमच्याकडे ऑलरेडी काही स्टॉक्स असतील तर तुम्ही गेट इन्स्टंट मार्जिन बाय प्लेजिंग, तर तुम्हाला प्लेज करून मार्जिन हवं असेल ते इथे क्लिक करून येईल. तुम्हाला इथे तुमचे स्टॉक्स दिसून जातील आणि किती स्टॉक्सवर काय मार्जिन भेटणार आहे तेही कळणार आहे. किती हेअरकट होईल किंवा तुम्हाला अजून हाय मार्जिनचे स्टॉक्स बघायचे असतील तर तेही इन्फॉर्मेशन इथून सापडू शकते. ऑटो पेवरनं तुम्हाला ऑटो पे करता येऊ शकतं तुमचे फंड्स. पे इन पे आउटचे तुम्हाला इथे डिटेल्स सापडतील. विड्रॉवलवरती तुम्हाला तुमचं विड्रॉलचं डिटेल्स कळू शकतील की तुम्ही किती विड्रॉ करू शकता. डिव्हिडंड इन्कमवरती तुम्हाला किती डिव्हिडंड येईल हेही तुम्हाला कळू शकतं. आणि जर तुम्ही मॅनेज बँक्सवर जाल तर तुम्हाला बँक ॲड करता येतील याच्यात. जर्नलमध्ये तुमची ट्रेडिंग जर्नल दिसेल, तुमची इन्फॉर्मेशन दिसेल ट्रेडिंगबद्दलची. आणि इथे तुम्ही लेजरवर जाल तर तुम्हाला तुमचा लेजर बॅलन्सही दिसू शकेल. एक्सचेंज ट्रेड हिस्ट्रीवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तर तुमची इथे जी ट्रेड हिस्ट्री आहे ती दिसणार आहे. तसंच जर तुम्ही तुमच्या प्रोफाईलवर वरती क्लिक कराल तर तुम्हाला बघा माय प्रोफाईल नंतर इथे ट्रेड ऑन ट्रेडिंग व्यू चार्ट त्यावर क्लिक कराल तर तुम्ही डायरेक्ट धन चार्ट्सवर चालले जाल आणि तिथनं तुम्ही ट्रेडिंग करू शकता. ट्रेड ऑन ऑप्शन ट्रेडर, तुम्हाला जर ऑप्शन ट्रेडर साईटवरनं स्ट्रॅटेजीजमध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही इथनं तिथे जाऊ शकता. ॲनालाइज स्टॉक्स अँड स्कॅनेक्सवरती आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. पण जर तुम्हाला स्टॉक्सला ॲनालाइज करायचं व्यवस्थित तर डिटेलमध्ये तुम्ही इथे क्लिक करून स्कॅनेक्सवर जाऊन स्कॅनेक्सवर त्याची इन्फॉर्मेशन घेऊ शकतात, त्याच्याबद्दलचे ॲनालिसिस करू शकतात. त्यानंतर इथे ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे जर्नलचा, धन HQ APIचा आहे, अलर्ट्सचा आहे. कीबोर्ड शॉर्टकट जर तुम्हाला बघायचे असेल आणि तुम्ही कीबोर्ड जास्त यूज करत असाल तर इथे क्लिक करून तुम्हाला कीबोर्ड शॉर्टकट्सही बघायला मिळतील. कस्टमर सर्व्हिसचे डिटेल्स या इथे आहेत जर तुम्हाला काही सर्व्हिस रिक्वेस्ट असेल तर. आणि जर तुम्हाला काम झालं असेल आणि लॉगआउट करायचं असेल आज सॅटर्डे तर तुम्हाला इथे लॉगआउट या प्रोफाईल ऑप्शनवर अवेलेबल आहे. होम पेजवर जर तुम्ही अजून बघाल तर इथे न्यूज एक सेक्शन आहे. तुम्ही न्यूज सेक्शनवर क्लिक करून टोटल आज मार्केटमध्ये काय न्यूज चालू आहे त्या सगळ्या इथे अवेलेबल आहेत. तुमच्याकरता न्यूज काय आहेत म्हणजे तुमचे जे स्टॉक्स आहेत, तुम्ही ज्याच्या ट्रेडिंग करतात त्याच्या रिलेटेड जर काही न्यूज असेल तर इथे ते या टॅबमध्ये दिसणार आहेत, न्यूज फॉर मीमध्ये. आणि कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये तुम्हाला कॉर्पोरेट ॲक्शन्स दिसणार आहे. जर तुम्ही अशी कोणी ट्रेडर आहात जो कॉर्पोरेट ॲक्शन्समध्ये ट्रेडिंग करतो, त्याला इंटरेस्ट असतो अशा इंट्राडे ट्रेड्स किंवा पोझिशनल ट्रेड्समध्ये, तर या टॅबमधून तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन भेटू शकते. ते अपकमिंग टॅब्स किंवा आजचं काय आहे ते करता येईल. तुम्हाला इथनं फिल्टर करता येईल की कुठली कॉर्पोरेट ॲक्शन तुम्हाला ट्रेड करायची आहे ती तुम्हाला इथनं सॉर्ट करता येऊ शकते. शो करताना तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमधलं बघायचं की वॉचलिस्टमधनं तेही तुम्हाला इथे फिल्टर अवेलेबल आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला धन वेब प्लॅटफॉर्मवरती अवेलेबल आहेत. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्ही यूज करू शकतात. तुम्ही काय यूज करता, तुम्हाला याच्यातलं काय आवडतं, कशात प्रॉब्लेम आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्ही मला कमेंट करून सांगू शकतात.
आम्ही तुम्हाला नक्की हेल्प करू आणि तुमच्याशी नक्की कनेक्ट करू. तोपर्यंत पाहत राहा धन मराठी चॅनल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. Investments in the securities market are subject to market risk. Read all the related documents carefully before investing.